सभी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बरेच दिवस माझे व्लॉग आलेले नाहीयेत कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि शिव आणि लाडूची सुद्धा नव्हती आणि शिव औषध खायलाच मागत नाही आणि औषध देऊन सुद्धा त्याला बरं वाटत नव्हतं। पण त्यानंतर ना मी एक होममेड ऑइल बनवते सर्दी खोकल्यासाठी। ते जेव्हा मी त्याला यूज केलं ना त्यानंतर मग त्याला फरक पडला चांगला। शिव खूप लहान असल्यापासून मी त्याला हे ऑइल यूज करते आणि तुम्हाला जर का हे ऑइल कसं बनवायचं आणि याची रेसिपी किंवा हे कसं यूज करायचं हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर मला खाली कमेंट मध्ये सांगा। आणि मला शिवला आणि लाडूला आम्हाला तिघांनाही आता बरं वाटतंय आणि इथे लाडू खेळतोय। काय तर उद्या सकाळी नाश्त्यामध्ये मला बनवायच्या होत्या इडल्या किंवा मग डोसा। तर त्यासाठी मी इथे डाळ आणि तांदूळ भिजत टाकते। आत्ता भिजत घातलं की मग रात्री झोपायच्या आधी मी वाटून ठेवते म्हणजे ते रात्रभर छान फर्मेंट होतं। तर इथे मी 1 कप उडदाची डाळ आणि 1 कप उडदाच्या डाळीला 4 कप तांदूळ असं प्रमाण घेते आणि यामध्ये मी आणखीन काहीही टाकत नाही। तर हे मी भिजायला घातलं त्यावेळी 5-5:30 वाजले असतील आणि आत्ता 9:30 वाजता मी हे वाटते रात्री झोपायच्या आधी। तर एवढ्या वेळात हे छान भिजतं आणि मी हे जे भिजवलेलं पाणी आहे ते यूज नाही करत, मग इडलीचं जे बॅटर आहे त्याला एक वास येतो। सो जर एक्स्ट्राचं पाणी लागलंच तर मग मी दुसरं पाणी वापरते आणि हे छान मिक्सीला बारीक करून घेते। आणि जर सफेद भात असेल व्हाईट राईस नॉर्मल तर मग मी तो वाटून घालते आणि आज व्हाईट राईस केलेला नव्हता त्यामुळे मग मी इथे पोहे भिजवले आणि ते वाटून यामध्ये घातले। यांनी इडल्या खूप छान होतात। तसंच मी मटकी भिजायला घातली होती आणि इथे त्याला थोडे मोड आलेले आहेत। तर सकाळपर्यंत मटकीला खूप छान मोड येतील। तर मग मी एकतर सकाळी मटकी करेल किंवा मग इडली करेल। तर आता आमची जेवणं आवरली, माझं पूर्ण किचन वगैरे क्लीन करून झालं। आता इथे मी शिवसाठी दूध घेऊन चालली आहे आणि लाडूसुद्धा वरतीच आहे। आणि मी रेकॉर्ड करायला लाडूसमोर जर फोन घेतला ना तर तो कंटिन्यूस फोनमध्ये बघत असतो। तो अजिबात मला रिस्पॉन्सच करत नाही। अदरवाईज तो इतका छान खेळत असतो आणि मी आवाज दिला की मग हातपाय हलवायला सुरुवात करतो। पण जर मी शूट करत असेल ना मग तो फोनमध्येच कंटिन्यूस बघत असतो। तर हाच ब्लॉग मी कंटिन्यू केला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आणि इथे लाडू उठलेला होता त्यामुळे मग मी इथे त्याला खाली खेळायला टाकले। उठल्या तो खूप छान ॲक्टिव्ह असतो आणि खूप बराच वेळ खेळत असतो। आणि लाडूचा हेअरकट मी घरीच केलेला आहे आणि त्याची केस कापल्यानंतर व्लॉगच आलेले नाही आहेत। तर लाडूचं जावळ बरेच दिवस झाले काढलं होतं पण त्याची केस होती ती कापलेली नव्हती त्यामुळे मग मी त्याची केस कापून टाकली। आणि लाडूसोबतच शिवचा सुद्धा हेअरकट मी केला। आणि 3-4 दिवस झाले शिव आजारी असल्यामुळे मी त्याला अंगणवाडीत पाठवलंच नव्हतं। लाडू आता 3.5 महिन्याचा पूर्ण झालेला आहे। आणि इथे पहा शिवचा डान्स। सकाळ हे असंच वातावरण असतं घरामध्ये। दोघांच्याही छान झोप झालेली असते त्यामुळे दोघेही खूप मस्ती करत असतात। आणि मटकीला दुसऱ्या दिवशी हे पहा इतके छान मोड आले होते त्यामुळे मग मी मटकीच बनवायचं ठरवलं आणि इडली ते मी संध्याकाळी बनवेल। तर एकीकडे मी मटकीची भाजी टाकली फोडणीला आणि दुसरीकडे इथे मी भाकरी करून घेते आहे। आणि शिवला मटकी खूप आवडते म्हणजे जवळजवळ सगळ्याच भाज्या तो खूप आवडीने खातो आणि मी त्याच्यासाठी लहानपणापासूनच वेगळं काहीही करत नाही। मी त्याला सगळ्या भाज्या खायची सवय लावलेली आहे। अगदी बटाट्याच्या भाजीपासून ते कारल्याच्या भाजीपर्यंत सगळ्या भाज्या तो आवडीने खातो।
जसं 6 महिन्यानंतर आपण बाळाला वरचं जेवण चालू करतो तेव्हापासूनच मी शिवला भाज्यांची प्युरी द्यायला चालू केलं होतं आणि फ्रूटची प्युरी, भाज्यांची प्युरी, त्यामुळे तो सगळंच खूप आवडीने खातो. तर इकडे माझी मटकीची भाजीसुद्धा झालेली आहे आणि भाकरीसुद्धा झालेल्या आहेत. आणि स्वयंपाक करून झाला की सगळ्यात पहिलं मी शिवला जेवायला देते. तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि चहा वगैरे झाला आहे आणि मटकीला छान मोड आले होते म्हणून मी सकाळी मटकी केली होती आणि जे इडलीचं बॅटर होतं ते तसंच होतं. आता संध्याकाळी मी इडल्या बनवणार आहे, इडली किंवा मग डोसा. हे बघा, तर हे बघा इडलीचं बॅटर किती छान फर्मेंट झालं आहे. आणि जे डिंकाचे लाडू मी बनवले होते ना ते संपलेत आणि शिव कालपासून लाडू मागतोय. तर आता मी बनवणार आहे रव्याचे लाडू. तर बघू आता ते त्याला आवडतात की नाही. डिंकाचे लाडू तर तो खूप आवडीने खातो. तर रव्याचे लाडू करण्यासाठी कुठलीही 1 वाटीचं तुम्ही प्रमाणासाठी घेऊ शकता. तर मी इथे ही वाटी घेतलेली आहे. तर या वाटीने मी 3 वाटी एकदम बारीक फाईन रवा घेतलेला आहे आणि मग याच वाटीने जवळजवळ पाऊण वाटी तूप मी घेतलेलं आहे आणि याच वाटीने मग मी 1.5 वाटी, 1.5ला तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर मी इथे 2 वाट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कमी गोड खात असाल तर 1.5 वाटी घेऊ शकता, जास्त गोड खात असाल तर 2 वाटीला थोडंसं जास्त घेऊ शकता, पण 2 वाट्यांचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर हळूहळू तूप टाकून आपल्याला रवा छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि सतत हलवायचा आहे जेणेकरून तो खाली लागू नये. आणि रवा छान भाजला ना की मग त्याची टेस्टसुद्धा चांगली लागते, कच्चट लागत नाही तोंडामध्ये. तर आता मी रवा दुसरीकडे ठेवलेला आहे आणि या गॅसवर मी इथे पाक तयार करून घेते. तर पाक तयार करण्यासाठी मी 2 वाट्या साखर आणि साखर बुडेल इतपत पाणी टाकलेलं आहे. तर मला इथे याच वाटीने 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी किती पाणी घातलेलं आहे. आणि याचा 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्तसुद्धा कडक पाक तयार करायचा नाही आहे. 1 तार दिसायला लागली की लगेच बंद करायचा आहे. इथे मी चेक करते पाक तयार झाला की नाही. तर डिशमध्ये थोडासा पाक काढून घ्यायचा, तो थंड करायचा आणि त्यानंतर मग 2 बोटांच्या मध्ये तार तयार होते की नाही हे चेक करायचं. आणि इथे माझा पाक अजूनही तयार झालेला नव्हता आणि पाकात ना मी ते थोडंसं नॉर्मल किंचितसं दूध घातलं आहे. सो पाक आहे ना थोडासा क्लिअर दिसेल. जी काही साखरेत घाण असते ना ती वरती तरंगते आणि ती काढून घ्यायची. आपला पाक खूप क्लिअर दिसायला लागतो. तर हे बघू शकता वरती जो फेस आलेला आहे ना हा काढून घ्यायचा. तर आता बघा पाक किती क्लिअर दिसतोय. आणि पाक तयार झाला की मग गॅस बंद करायचा. त्यानंतर हा पाक हळूहळू आपल्याला जो आपण रवा भाजलेला आहे त्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे जे प्रमाण मी सांगितलेलं आहे एवढा पाक तर लागतोच लागतो, पण तुम्ही थोडा थोडा पाक करून टाका म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला पूर्ण पाक लागणार आहे की नाही. तर सुरुवातीला तुम्हाला असे वाटेल की खूप जास्त पातळ झालेला आहे, पण तसं नाही आहे. रवा जो आहे तो थोडा वेळ आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे आणि रवा हा पाक शोषून घेतो आणि ड्राय होतो. सो असं तुम्हाला जर वाटलं की खूप पातळ झालेला आहे तर तुम्ही त्याला रेस्ट देऊन बघा. ते रवा बाकीचा सगळा जो पाक आहे तो ॲब्सॉर्ब करेल. आणि सेफ साईडसाठी तुम्ही थोडासा पाक जो आहे तो साईडला ठेवू शकता. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही ॲड करू शकता. तर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि जो रवा आहे त्याला रेस्टिंग टाईम द्यायचा आहे.
आणि दर थोड्या वेळाने ना आपल्याला हा रवा याच्यावरचं झाकण काढून थोडासा हलवून घ्यायचा आहे. सो तुमच्या लक्षात येईल की आता हा कितपत ड्राय व्हायला हवा आहे. हा बऱ्यापैकी ड्राय झाला की लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे. खूप गरजेपेक्षा जास्त कडकही होऊ द्यायचा नाही आहे याला. आणि इथे मी वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूड टाकून छान हलवून घेतलं आणि पुन्हा मी याला झाकून ठेवलं. आणि आत्ता बघा हा बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे, ड्राय झालेला आहे. आणि तर मग आता लगेच मी याचे लाडू वळायला घेतले. कारण खूप गरजेपेक्षा जास्त ड्राय झाला ना तर मग याचे लाडू वळणार नाहीत. आणि आता या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये लावू शकता. मी इथे चारोळ्या लावलेल्या आहेत. तुम्ही हवं असेल तर काजू लावू शकता, ते सुद्धा छान दिसतात. तर अशा प्रकारे सगळे लाडू मी इथे पटपट वळून घेते. तर इथे सगळे लाडू बनवून माझे तयार आहेत. एक लाडू मी टेस्ट करते. इतका सॉफ्ट आणि फ्लफी झालाय ना, मस्त. तर लाडू बनवून झालेले आहेत आणि आता स्वयंपाक करायचा आहे. तर जास्त काही नाही, इडली आणि चटणी करायची आहे आणि इथे लाडू बसलेला आहे. सो लाडूचे केस कापल्यानंतर व्लॉगच आलेले नाही आहेत. सो तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही पहा, त्याचे केस कट केल्यानंतर तो किती क्यूट दिसतोय. काय पिलू, तुला घेऊ. काय चल 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 चल. आता मला स्वयंपाक करायचा होता तर लाडूचे पप्पा त्याला घेऊन गेले आणि इथे मी इडली करायला घेतली आहे. सो मी काय करते, जेव्हा मला इडली बनवायची असेल किंवा डोसा बनवायचा असेल त्या टायमाला मी बॅटरमध्ये मीठ ॲड करते, त्याआधी मी ॲड करत नाही. आणि आता मला इडली बनवायची आहे सो मी त्यात चवीनुसार मीठ ॲड केलं. आणि इडलीच्या भांड्यामध्ये ना मी लिंबू टाकते. लाईक तुम्ही वापरलेले लिंबू टाकू शकता किंवा लिंबाची साल असेल तरीसुद्धा चालेल. याने आपलं जे इडलीचा कुकर आहे ना तो काळा पडत नाही. आणि त्यानंतर मग जे इडलीचे पात्र आहेत त्याला ऑइल लावून घेतलं. ऑइलने छान ग्रीस करून घेतलं आणि लाडूने त्याचा फर्स्ट माइलस्टोन पालथं पडण्याचा तो अचीव केलेला आहे. लाडू 3.5 महिन्याचा कंप्लीट झाला. त्याच्या 2 दिवसानंतर तो पालथा पडायला स्टार्ट झाला. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. एकीकडे इडलीचा कुकर लावला आणि दुसरीकडे लगेच मी चटणीची तयारी करायला घेतली. तर मी इडलीचा कुकर लावला आणि गॅस संपला. थँकफुली की मघाशीच विनायकने सिलेंडर भरून आणलाय. 2-3 दिवसांपासून ना मी सांगत होते की सिलेंडर भरून आणा, कारण की मला असं अंदाज आला होता की आता संपेल. आणि आज सकाळीच मी विनायककडे सिलेंडर दिला होता भरून आणण्यासाठी. हॅलो, काय दिसते? काय दिसते तुला? कोण? मम्मा दिसते. मम्मा.
आणि स्वयंपाक करताना किंवा आणखीन काही काम करताना ना कॅरीकॉट मला खूप उपयोगी पडतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मुलांना खाली खेळायचं नसतं, जसं आपण त्यांना मॅटवर टाकलं तर त्यांना खेळायचं नसतं. सो अशा वेळेला ना कॅरीकॉट खूप उपयोगी पडतं. हे कॅरीकॉट मी शिवसाठी घेतलं होतं, पण त्यावेळी ना त्याला घ्यायला भरपूर जण होते, त्यामुळे फारसा त्याचा काही उपयोग झाला नाही. पण यावेळी ना याचा भरपूर उपयोग मला झालेला आहे. आणि हे पाहू शकता माझ्या इडल्या किती इझिली निघतात ते. जर तुमचं बॅटर छान झालं ना तर तुमच्या इडल्या आणि डोसासुद्धा खूप छान होणार आहे. अजिबात कुठलंही भांडं फारसं खराब झालेलं नाही आहे. इतक्या इझिली इडल्या सगळ्या निघालेल्या आहेत. आणि मी एकच कुकर इडलीचा लावला, कारण घरामध्ये सगळ्यांनाच इडली जास्त आवडत नाही. डोसे खूप आवडीने खातात आणि शिवलासुद्धा डोसा खूप आवडतो. आणि इथे मी बटर डोसा बनवते. डोसा बनवताना पॅन छान गरम हवा आहे. जर तुमचं पॅन थंड असेल ना किंवा जास्त तापलेला नसेल तर तुमचा डोसा नीट होणार नाही. पॅन तापला ना की मग त्यामध्ये डोसा बनवायचा आणि त्याला वरून ऑइल किंवा मग बटर तुम्ही लावायचं आहे. आणि डोस्याला बिलकुल हात लावायचा नाही आहे. आणि त्यानंतर मग डोसा आपोआपच कडा सोडायला सुरुवात करतो आणि त्यानंतर तुम्हाला त्याला पलटी करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जसा रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसा डोसा मी तुम्हाला दाखवला. अशा शेपमध्ये जर तुम्ही मुलांना डोसा दिला ना तर मग ते खूपच आवडीने खाणार आहेत. बघा किती क्रंची झालेला आहे. जर तुमचं बॅटर परफेक्ट झालं ना तर तुमची इडली आणि डोसा दोन्ही छानच होणार आहे. हे बघा किती छान कलरसुद्धा आलेला आहे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.